नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये. तर या ठिकाणी परीक्षेसंदर्भात त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी असेल आणि हे टायपिंग टेस्ट असेल या संदर्भात एक नवीन अपडेट घेऊन आलेलं आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. तर बघा, परीक्षेसंदर्भात अपडेट अशी आहे की तुमच्या पुढच्या आठवड्यामध्ये जी काही चलन भरलेली लिस्ट आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी चलन भरून परीक्षेला पात्र झाले आहेत ती यादी पुढच्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे, अशी अपडेट आहे नवीन. आणि बघा, या लिस्टमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला पात्र असतील, ज्यांनी या ठिकाणी परीक्षेचं चलन वगैरे भरलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट लागणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. त्यानंतर बघा, कागदपत्र पडताळणी. आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा बॉम्बे हायकोर्ट स्वतः घेणार आहे आणि ती परीक्षा डायरेक्ट ऑफलाईन असेल. त्याच्यामुळं मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी या परीक्षेला बसणे आणि ते पेपर चेक करणे हे म्हणजे खूप कठीण प्रक्रिया आहे. तर यासाठी या ठिकाणी कागदपत्र पडताळणी अतिशय काटेकोरपणे होणार आहे आणि ही कागदपत्र पडताळणी तुमची परीक्षेनंतर लगेच किंवा परीक्षेच्या अगोदर देखील होऊ शकते. आता हे दोन्ही याच्यामध्ये शक्यता आहेत. बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, म्हणजे मागच्या भरतीमध्ये सुद्धा असे विद्यार्थी आढळले होते की म्हणजे त्यांची टक्केवारी वगैरे व्यवस्थित नव्हती किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित नव्हते, पण तशा लोकांना परीक्षा तर दिली, त्याच्यानंतर त्याचं फायनल सिलेक्शन पण झालं, पण त्याच्या जॉईनिंगच्या वेळेस अडचण आली. अशा वेळेस कोर्टाला जेन्युइन कॅन्डिडेट मिळणं अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं कोर्टाकडे कुठल्याही स्टेपला कुठलाही चेंज करण्याचा अधिकार आहे किंवा हक्क आहे. म्हणजे तुमची या ठिकाणी परीक्षा चलन भरल्यानंतरसुद्धा, म्हणजे जी काही परीक्षेची फीस आहे ती भरल्यानंतरसुद्धा तुमची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होऊ शकते किंवा परीक्षेनंतरसुद्धा देखील तुमची पडताळणी होऊ शकते. पण एवढंच आहे, याच्यातून शक्यतोवर जेन्युइन कॅन्डिडेट मिळवण्यासाठी कागदपत्र पडताळणी आवश्यक आहे. आता हे बघा, सगळे विद्यार्थी जेन्युइनच आहेत, पण कागदपत्रामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मिस्टेक या ठिकाणी असू शकते टक्केवारीमध्ये टाकण्यामध्ये. म्हणजे जे काही गाईडलाईन्स दिले आहेत किंवा इंट्रोडक्शन दिले आहेत त्या इंट्रोडक्शननुसार फॉर्म न भरल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्याचे बरेच अर्ज चलन भरलेल्यांसुद्धा रिजेक्ट होऊ शकतात किंवा त्यांचे कॅन्डिडेटचर आहे, जे काही उमेदवारी आहे ती या ठिकाणी फीस भरल्यानंतरसुद्धा रद्द होऊ शकते. तर बघा, ही अपडेट आहे नवीन. आणि तुमची जी काही परीक्षा आहे ती माझ्या मते ऑगस्टमध्ये शेवटी होईल, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात. आता तुमच्याकडे एक पुढचा महिना आहे, त्याच्यामुळे अभ्यासाला व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर ज्यांनी कोणी माझ्या जे अगोदरच्या टेस्ट घेतलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करा, ते टेस्ट पूर्णपणे परत एकदा रिवाईज करा. ज्यांच्याकडे टेस्ट वगैरे नाहीत त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्याच्यावर मला तुम्ही मेसेज करू शकता. आणि कागदपत्र पडताळणी संदर्भात देखील एक व्हिडिओ बनवला आहे, ते व्हिडिओ व्यवस्थित बघून कागदपत्र तयार ठेवा. अगदी पुढच्या महिन्यात देखील तुम्हाला हे कागदपत्र पाठवावे लागू शकतात. त्याच्यामुळं कागदपत्र पडताळणीसाठी तो व्हिडिओ बनवला आहे, तो आवश्यक बघा. त्यानंतर बघा, टायपिंग टेस्ट देखील तुमची ही लेखी झाल्यानंतर, कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर किंवा लेखी झाल्यानंतर लगेच कागदपत्र पडताळणी किंवा अगोदर कागदपत्र पडताळणी नंतर लेखी नंतर टायपिंग टेस्ट अशी होऊ शकते. त्याच्यामुळे टायपिंगलासुद्धा या ठिकाणी सराव तुमचा सातत्य महत्त्वाचं आहे. टायपिंग या ठिकाणी तुमचा 40 असला पाहिजे. परीक्षा जी काय आहे तुमची 90 मार्काची होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची 40 मार्काची टायपिंग आणि उर्वरित जे काय आहे 20 मार्क, असं एकूण 20 मार्काची या ठिकाणी तुमचं 40 मार्काचं या ठिकाणी टायपिंग होणार आहे. 20 मार्काची टायपिंग, 40 मार्काचा इंटरव्ह्यू असेल आणि 90 मार्काची लेखी असेल. तर बघा मित्रांनो, नवीन अपडेट तुम्हाला दिलेली आहे. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. मी तुमच्या अडचणीचं नक्की समाधान करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. परीक्षा तुमच्या ऑगस्टमध्ये दरम्यान होईल. कागदपत्र पडताळणीसाठी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे आणि टायपिंग टेस्ट संदर्भातसुद्धा मी पॅसेज वगैरे प्रिव्हियसली प्रोव्हाइड केले आहेत. ज्यांना कोणाला टायपिंग पॅसेज वगैरे पण हवे असतील त्यांनी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे, तो नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मित्रांनो, धन्यवाद. ही होती नवीन अपडेट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.